नमस्ते, आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज। दौंड तालुक्यातील वरवंड कडेठाण हातोळण मार्गावरील लघु पुलाच्या दुरुस्तीच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। अवघ्या 18 लाख रुपये उभारण्यात आलेल्या पुलाच्या केवळ दुरुस्ती आणि डागडुजीसाठी तब्बल 37,42,000 रुपयांची वर्क ऑर्डर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याचा दावा समोर आला आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया सत्यवेद न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। वरवंड कडेठाण हातोळण MDR 97 मार्गावरील लघुपुलाच्या फक्त दुरुस्तीसाठी 37 लाखाची वर्क ऑर्डर। स्थानिकांच्या माहितीनुसार पुलाचा मूळ खर्च सुमारे 18 लाख असल्याचा दावा। केवळ दुरुस्तीच्या कामासाठी इतका मोठा निधी मंजूर झाल्याने संशयाचे वातावरण। निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक आणि तांत्रिक मंजुरीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी। प्रत्यक्ष कामाचा दर्जा आणि खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप। शासनाच्या निधीचा अपव्यय झाला का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गणेश दिवेकर, सत्यवेद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आत्ता आहे कडेठाणमध्ये। दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी कडेठाण गावामध्ये जाण्यासाठी ओढ्यावरती एक ब्रिज आहे। दुरुस्तीचं काम प्रशासनाने काढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते, परंतु भ्रष्टाचार कसा केला जातो आणि भ्रष्टाचार करण्यासाठी टेंडर कसे काढले जातात आणि कामं कशी काढली जातात याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा जो ब्रिजचा आत्ता जो काय काम चालू आहे ते काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे पूल चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला। 18 लाखाचा पूल आणि 18 लाखाच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी 55 लाख रुपये हे प्रशासन, शासन जे नागरिकांचे आहेत ते नागरिकांचे पैसे मात्र हे या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात घालण्यासाठी प्रशासन एवढं का आसुसलेलं आहे असा सवाल कडेठाणमधील ग्रामस्थ विचारतायत। या सर्व प्रकरणाची कुठल्याही माहिती ही ग्रामस्थांना नाहीये। कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी फलक लावलेला नाहीये। कामाचं अंदाजपत्रक त्या फलकावरती दिलेलं नाहीये किंवा कामाचं स्वरूप कसं असेल हे कुणालाही कसल्याही प्रकारचं माहीत नाहीये। परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टर येऊन डायरेक्टली काम सुरू करतोय। आपण आपल्या पाठीमागं पाहू शकतो की कशा प्रकारचं हे काम या ठिकाणी चालू आहे। फक्त साधी डागडुजी या ठिकाणी करण्यात येत आहे। जे थोडंसं डॅमेज झालेलं आहे त्या ठिकाणी सिमेंट लावलं जाते, त्याच्यावरती जे काय असेल ते जिथं चीर पडलेली आहे त्या ठिकाणी त्या मध्ये केमिकल टाकलं जाते आणि त्याच्यावरती एक फक्त केमिकलचा थर फक्त चढवला जातोय। अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जाते। आता खरंच याची 55 लाखाची गरज आहे का या ठिकाणी खर्च करण्याची, हा खूप मोठा संशोधनाचा विषय होईल। परंतु या ठिकाणी कशा प्रकारचा भ्रष्टाचार चाललाय हे मात्र आपल्याला या ठिकाणी। गणेश दिवेकर, सत्यवेद न्यूज, दौंड। आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त सत्यवेद न्यूज। सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।